प्रत्येकाचा आपापली पद्धत असते आणि आणखीन काही त्याच्यात वाढीव होऊ शकतं. तर अर्ज सगळ्याला आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रति जनमाहिती अधिकारी, ह्या जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव जे असेल ते समजा तहसीलदार अर्ज असेल, आपल्याला माहीत नाही तो गौणखनिज समजा आपल्याला काही संदर्भ मागायचा आहे, गौणखनिजचा जनमाहिती अधिकारी कोण आहे माहीत नाही, तर त्याच्या बॉसला जरी आपण त्या कार्यालयातलं लिहिलं, तहसीलदार असेल समजा, PIचे तिथं टेबल कोणाला माहीत नाही, SP ला डायरेक्ट आपण लिहिलं तरी चालतंय. म्हणजे जनमाहिती अधिकारी हे ते पदाला द्यायचं, पद जे आहे ते जनमाहिती अधिकाऱ्याचं द्यायचं. म्हणजे तहसीलदार बार्शी तालुका बार्शी, तहसीलदार पिंपरी चिंचवड जे असेल ते, किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, किंवा सिल्लोडचा असेल समजा, मुख्याधिकारी नगर परिषद विचारायचं, मुख्याधिकारी नगर परिषद सिल्लोड, तालुका जिल्हा जे असेल ते टाकायचं. अर्जदाराचं संपूर्ण नाव, ह्याच्यात काही एरर आपल्याकडनं राहिलेले आहेत. अर्जदाराच्या नावामध्ये आपलं पूर्ण नाव टाकायचं, त्याच्यामध्ये अर्जदाराचा पूर्ण पत्ता, आपला जो पूर्ण पत्ता आहे तो पूर्ण पत्ता टाकायचा. पत्त्याबरोबर एक नवीन आता आपण चालू करूया, मेल ॲड्रेस आपला द्यायचा, मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपला द्यायचा, हे कंपल्सरी द्यायचं. मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पत्त्यामध्ये, पिनकोड सहित पत्ता द्यायचा. आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील, त्यामध्ये नंबर 1 आहे विषय. तपशिलामध्ये काय नाही, त्याच्यातला खालचा पार्ट जो आहे तो 1 नंबरचा, तो विषय. विषय हा शॉर्टमध्ये लिहायचा. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याला पोलीस स्टेशनचं एखादा विषय पाहिजे, काय हवं आहे पोलीस स्टेशनचं, की बाबा भाग 500 किंवा तडीपार 55चे जी यादी आहे तडीपारीची, 55 आणि 56ची, ज्याचे प्रस्ताव आपण तडीपारीचे 55 आणि 56 मध्ये पाठवलेले आहेत, त्याचे आपल्याला यादी मागायची. तर आपण तिथं काय लिहायचं, आपल्या अधीनस्थ भाग 55 आणि 56चे जे प्रस्ताव गेले त्याची यादी मिळावी. खाली कालावधी टाकायचा. जिल्हाधिकाऱ्याला समजा आपला एखादा विषय किंवा ग्रामपंचायतीकडे एखादा विषय आपला असेल, समजा 15व्या वित्त आयोगामध्ये आपण काय काय काम केले हे जर आपल्याला पाहिजे असेल, किंवा समजा दलित वस्तीमध्ये काय काम केले ग्रामपंचायतीनं गेल्या 2 वर्षात 3 वर्षात, तर त्या ठिकाणी असं येणार की दलित वस्तीमध्ये दलित निधीमधून, दलित वस्ती सुधारणा निधीमधून जे काही काम केले, किंवा 15व्या वित्त आयोगामधून जे काम केलेलं आहे, 25-15चे जे काम केले आहेत, असे वेगवेगळे विषय टाकायचे. एका विषयाला एकाच अर्थ टाकायचा, तर त्याचा विषय टाकायचा. खाली कालावधी, कुठल्या कालावधीतली माहिती आपल्याला पाहिजे तो कालावधी टाकायचा, आणि त्याच्यानंतर वर्णन. त्या वर्णनामध्ये डिटेल सगळं लिहायचं की हा विषय, या विषयामध्ये ह्या टायमातली माहिती मला मिळावी. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा लाईन सगळ्यात शेवट झाल्यावर टाकायची, संपूर्ण माहिती RTI लोगोसह मिळावी. संपूर्ण माहिती RTI लोगोसह. मग मला मी सांगितलं की RTI लोगोचा काय विषय आहे, त्यानुसार ती माहिती मिळावी. माहिती टपालानं हवी असेल किंवा व्यक्तिशा, माहिती टपालानं हवी असेल तर टपालानं म्हणा, व्यक्तिशा हवी असेल म्हणजे आपल्या गावातच जर समजा ते माहिती अधिकाराचं कार्यालय असेल तर व्यक्तिशा लिहिली तरी चालते. त्या ठिकाणी सुद्धा टपालानं पाहिजे असेल तर आपण म्हणू शकतो टपालाने. कोणत्या प्रकारच्या, तर रजिस्टर किंवा रजिस्टर पार्सल. आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. RPDनं आपल्याला पाहिजे असेल तर रजिस्टरनं म्हणायचं. रजिस्टर पार्सल मी मुद्दाम काय लिहिले तिथं सांगतो. काहीतरी 200 का 300 ग्रॅमपर्यंत 50-60 रुपये खर्च येतो, आणि त्याच्यानंतर खर्च वाढत होतो. RPDला खर्च 5-5 रुपये. आता RPD सुद्धा 30 रुपयाला स्टार्ट चालू झाले, 25-30 झाले. तर प्रत्येक 10 ग्रॅमला काहीतरी 5 रुपये ते समथिंग वाढवतो. आता नवीन रेट काय आहे तो बघा, RPD किंवा स्पीडनं केलं तर. परंतु जर रजिस्टर पर जास्त माहिती असेल आपली, अर्धा किलो, पाऊण किलो, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम अशी जादा पाण्याची माहिती असेल, तर रजिस्टर पार्सल जर केलं तर त्याचं रजिस्टर होतं. आणि पार्सलमध्ये 39 रुपयाचं, आता काय 44 असेल किंवा 49 असेल, तेवढ्यामध्येच माझ्या अंदाजानं काहीतरी 300 का 500 ग्रॅम माहिती, म्हणजे अर्धा किलोच्या आसपासची माहिती तेवढ्यात येते. पण जर RPDनं आपण केलं तर त्याचे प्रत्येक 10 ग्रॅमला 5-5 रुपये वाढतात. म्हणजे जी अर्धा किलोची माहिती समजा आहे, अर्धा किलो त्याचं वजन झालं, 500 ग्रॅम त्याचं वजन झालं, तर समजा RPDनं ती माहिती मागितली तर ती माहिती आपल्याला सर्वसाधारणपणे 120 रुपये खर्च येत असेल धरून चला, तर तेवढीच माहिती ही आपल्याला 50 रुपयामध्ये येईल. त्यामुळं RPDचा खर्च आपल्याला वाचवता येतो, आणि तो खर्च हा RPDनं रजिस्टर पार्सल, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की जास्त माहिती असेल तर ते रजिस्टर पार्सलनं मागवायचे. अर्जदार दारिद्र्य रेषेखाली आहे का, जर दारिद्र्य रेषेखालचा असेल, पिवळं रेशन कार्ड उपयोगाचं होत नाही, पण दारिद्र्य रेषेखालचा आपल्याला दाखला असेल तर तो त्याला झेरॉक्स जोडायचा, असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. ठिकाण आपलं ज्या ठिकाणी आपण अर्ज लिहिलाय तो ठिकाण गाव टाकायचं. आपलं दिनांक ज्या तारखेला आपण अर्ज लिहिलाय ती तारीख शक्यतो देण्यात टाकायची.
आणि एकाच दिवशी एकाच विभागाला किंवा माहिती अधिकाऱ्याला जर आपल्याला 4-5 अर्ज टाकायचे असेल तर अर्ज आज मी लिहित असेल अर्ज मी उद्याच्याला टाकणार असेल तर आजचा एक अर्ज टाका, कालच्या तारखेचा एक अर्ज टाका, त्याच्या अगोदरच्या तारखेचा एक अर्ज, असं मागे तारीख टाकत जावं. का ह्याचा प्रॉब्लेम कुठे येतो आत्ता लक्षात येत नाही आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला उत्तर येतं तुम्हाला दिनांक 3 मार्च 2024च्या अर्जावर आम्ही हे उत्तर दिलेलं आहे, पण माझे 3 मार्चचे 4 अर्ज असतील तर उत्तर कुठलं समजायचं आणि ते निसडतात. ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला उत्तर दिले की आपण कुठल्या अर्जावर दिले, ते ज्या अर्जावर ऑब्जेक्शन असेल त्या अर्जाचं उत्तर दिलं असं म्हणतात. त्याच्यामुळे शक्यतो आपण जी तारीख टाकतोय त्यांना कधीही पोहोचू द्या, त्यांना ज्या वेळेस पोहोचल तिथून 30 दिवस ठीक आहे, पण त्यांचा सही शिक्का त्यावेळेस होणार आहे. त्याच्यामुळे आपण ज्या तारखेला अर्ज देतोय लिहितोय त्या तारखेचा तारीख इथे टाकायची आणि एकाच विभागात 4-5-7 अर्ज असेल तर तशी मागे तारीख टाकायची आणि अर्जदाराची स्वाक्षरी ही आपली सही करायची. 10 रुपयाचा कोड पी स्टॅम्प लावायचा. महाराष्ट्रात अर्ज टाकणार असाल तर इथं भरपूर जागा आहे, कुठेही 10 रुपयाचा कोड पी स्टॅम्प लावायचा. कोड पी स्टॅम्प कुठेही स्टॅम्प पेंटरकडे मिळतो. आणि जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसकडे अर्ज टाकायचा असेल, केंद्र शासनाच्या ऑफिसकडे अर्ज टाकायचा असेल तर 10 रुपयाचं IPO मिळते, पोस्टामध्ये IPO मिळते. त्या IPO घ्यायची, कॅन्सलेशन त्याला लावायचं, हे करायचं, स्टेपल करायचं आणि इथं लिहायचं 10 रुपयाची IPO जोडलेली आहे, त्याचा नंबर लिहायचा. IPOला खाली नंबर असतो, तो नंबर लिहायचा आणि ती याला जोडायची. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे शक्यतो अर्ज देताना हिंदीमध्ये अर्ज द्या, हिंदीमध्ये लिहा. कारण काय होतं ज्यावेळेस सेकंडला जातो आपण त्यावेळेस तो प्रॉब्लेम होतो, हिंदीमध्ये शक्यतो त्यांना कळत नाही मराठी, त्यामुळे तो हिंदीमध्ये द्यायचा. मग सांगितल्याप्रमाणे 5 दिवसात त्यांना पोचल्यापासून 5 दिवसात त्यांनी जर आपल्याला अर्ज माघारी पाठवला नाही किंवा दुरुस्त करायला बोलवलं नाही तर 5 दिवसानंतर एक मेल टाकायचा किंवा बाय हँड तुमचं जसं सोय असेल तसं टाकायचं. त्यांना सांगायचं 5 दिवस झालेले आहेत, मग आता नियम सांगितला त्या नियमाप्रमाणे माझ्या अर्जात कोणताही दोष नाही, त्रुटी नाही, वाचता येते, सगळं ओके आहे अर्ज आणि तो तुमच्याकडेच आहे, म्हणून तुम्ही मला आजपर्यंत पत्रावर केलेलं नाही, त्यामुळे तो अर्ज 5 दिवस झाल्यामुळे कुठेही दुसरीकडे ट्रान्सफर झालेला नसल्या कारणाने तो अर्ज आपल्याकडेच आहे असं मी समजून इथून पुढे तात्काळ मला माहिती द्यावी. 10 दिवसाच्या आतमध्ये मला फी भरण्याबाबतचा पत्रावर व्हावा. पहिला अर्ज 5 दिवसानंतर टाकून देतात. त्याच्यानंतर दुसरा अर्ज आपल्याला 10 दिवस झाले की टाकायचा 11व्या दिवशी की 10 दिवस पूर्ण झाले, या JR प्रमाणे 10 दिवसाच्या आतमध्ये मला तुम्ही पत्रावर करणं गरजेचं होतं. आजपर्यंत आपण ज्या अर्थी पत्रावर केलेला नाही त्या अर्थी आपण जाणीवपूर्वक माहिती देण्यास विलंब करत आहात असे समजून मी योग्यता न्यायव्यवस्थेकडे दाद मागणार आहे. असा दुसरा अर्ज आपण मेलवर किंवा कसंही पाठवून द्यायचा 10 दिवसानंतर पूर्ण झाले म्हणून, कारण 10 दिवसात त्यांना पत्रावर करायचं आहे, किती फी भरायची त्याच्यात. आणि तिसरा अर्ज 30 दिवसात जर समजा त्यांनी काही आपल्याला पत्रावर केला नाही, आपल्याला पत्र काय आलं नाही तर 30 दिवसानंतर माहिती अधिकाऱ्याचा क्रम टाकायचा आणि त्या क्रमानुसार आपल्याला 30 दिवस संपलेले आहेत, आपण कोणत्याही पत्रावर केलं नाही म्हणून त्यांना एक पत्र द्यायचं आणि त्याबरोबरच पहिलं अपील दाखल करायचं. आता पहिलं अपील काय आहे ते सांगतो. दुसऱ्या पानावर पहिलं अपील आहे. अपीलाला कोणत्याही अपीलाला पहिला असेल किंवा दुसरं अपील असेल त्याला 20 रुपयाचं फी लागते. कोर्ट फी स्टॅम्प 20 रुपयाचा लागतो. त्याच्यामध्ये अपिलीय अधिकारी जो पण त्यांचा अपिलीय अधिकारी असेल त्यांना जर पत्र टाकलेलं असेल तर त्यांचा अपिलीय अधिकाऱ्याचं नाव पद टाकायचं. शक्यतो पत्रावर पदावर करायचा. जर समजा त्यांना आपल्याला माहीतच नसेल, समजा तहसीलदारला आपण पहिला अर्ज दिलेला आहे आणि आता अपिलीय अधिकारी कोण आहे आपल्याला माहित नाही, त्यांचा जनमाहिती अधिकारी कोण आहे हे माहित नाही आपल्याला, सरळ ज्या ठिकाणी आपण पत्रावर पहिला केला त्याच ठिकाणचा अपिलीय अधिकारी म्हणून नाव टाकायचं. उदाहरणार्थ आपण जिल्हाधिकाऱ्याला गौणखणीच्या संदर्भात एखादी माहिती मागितली किंवा जिल्हाधिकाऱ्याला नगर परिषदेच्या संदर्भात एखादी माहिती मागितली तर तो विभाग कोणाकडे आहे हे आपल्याला माहित असत नाही. त्याच्यामुळं आपण काय करायचं, जिल्हाधिकाऱ्याच्याच नावानं अपिलीय अधिकारी म्हणून टाकून द्यायचं. लक्षात आलं. त्यानंतर पुन्हा तिथं अर्जदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मेल सहित टाकायचा, मोबाईल नंबर सहित, माहिती अधिकाऱ्याची माहिती. आता जी माहिती अधिकाऱ्याने जर आपल्याला पत्रावर केला असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळेल, त्याचं नाव मिळेल, त्याचा पद मिळेल, पत्ता मिळेल, काय असेल ते मिळेल, ते तिथं लिहायचं. समजा मिळत नाही आपल्याला काय पत्रावर केलं नाही तर जनमाहिती अधिकारी कोण आहे आपल्याला काय माहिती, म्हणून तिथं काय करायचं, पहिल्यांदा ज्याला आपण पत्र व्यवहार केलेला आहे जिल्हाधिकारी, तहसीलदार जी कोण असेल ती यांचे कार्यालय असं जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव टाकायचं, तिथं पत्ता टाकायचा. माहिती अधिकाऱ्याची माहिती काय तर जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचं कार्यालय जे असेल ते. आदेश मिळाल्याचा दिनांक, आदेश जर आपल्याला मिळाला असेल जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्याला जर समजा काही पत्रावर केला असेल, आदेश दिला असेल, एवढी फी भरा किंवा नाकारले असेल तर त्याचा दिनांक टाकायचा. ती दिनांक जे आपल्याला पत्र आलंय त्या दिवसाचा टाकायचा.
त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्र दिलं आणि 50 दिवसानं आपल्याला आलं, 30 दिवसानं आलं, तर ती नाही. ज्या दिवशी आपल्याला पत्र आलंय त्या दिवसाचा दिनांक टाकायचा. आपल्याला पत्र आलेला नाकारलेला असेल किंवा फी भरायचं असेल, जे असेल ते त्याचा दिनांक टाकायचा. अपील करण्याची अंतिम तारीख ज्या दिवशी त्यांचं पत्र मिळालेलं आहे आपल्याला त्या दिवसापासून 30 दिवस हे मुदत आहे. आणि जर ह्यांनी पत्र जर समजा दिलं नाही आपल्याला, तर ज्या दिवशी पहिल्या अर्जाची मुदत संपते म्हणजे 30 दिवस संपते, तिथून 30 दिवस आपल्याला अपील अंतिम मुदत आहे, आपल्याला अपील करायची, प्रथम अपील करायची. अपील करण्याचं कारण काय? अपील करण्याचं कारण जर समजा त्यांनी माहिती दिली नाही, पत्रव्यवहार नाही, माहिती अर्धवट दिली, तर अर्धवट चुकीची खोटी माहिती दिली असेल तर तसं लिहायचं. त्याच्यामुळं अपील करत आहे. काही वेळेस असं पण होतं की काहीच संबंध ठेवत नाहीत, काहीच बोलतच नाहीत, पत्रावर करत नाहीत, तर तसं पत्रावर केला नाही, त्यामुळे कलम 7(6)चं भंग झालाय असं म्हणून ते विषय हे टाकायचं, कारण टाकायचं. आवश्यक माहितीचा तपशील त्यातला पहिला विषय पहिल्या अर्जात जो विषय टाकलाय तोच विषय इथं पण टाकायचा. ज्या कार्यालयाच्या अथवा विभागाच्या माहिती संबंध आहे, जनमाहिती अधिकाऱ्याचा पद आणि पत्ता टाकायचा, जो वर टाकलाय तो तिथं टाकायचा, त्यांचं कार्यालय म्हणायचं. ठिकाण टाकायचं आपल्या गावाचं नाव, दिनांक ज्या शाळा झालेला तो स्वाक्षरी करायची, 20 रुपयाचा कोड पे स्टॅम्प लावायचा आणि खाली सोबत मूळ दिनांक या दिवशी मी RT अर्ज केला होता त्याची ती झेरॉक्स जोडायची. याच्यात तरी तुम्हाला 30 दिवसामध्ये सुनावणीचं पत्र पाठवतात, 30 दिवसात ते सुनावणी घेतात आणि जर समजा 30 दिवसात सुनावणी घेतली नाही तर त्या टायमाला जनमाहिती अपील अधिकाऱ्याला एक पत्र द्यायचं आणि त्यांना म्हणायचं +15 आहे ते एक्सटेन्शन त्यांनी मागायचं. त्यांनी जर समजा तसं सुनावणी घेतलं तर त्यांना एक पत्र द्यायचं की तुम्ही सुनावणी घेतली, मी सेकंड अपील करत आहे. सेकंड अपील तिसरा मुद्दा आहे, तिसरं पान आहे. तिसऱ्या पानामध्ये सेकंड अपील द्वितीय माहिती अधिकाऱ्याचा पत्ता, द्वितीय अपील अधिकारी औरंगाबाद संभाजीनगर 2 असेल तर औरंगाबादला द्वितीय माहिती अधिकारी, उत्तर महाराष्ट्राचे असेल तर नाशिकला आहे. विभागीय आयुक्त ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माहिती अधिकारी 8 माहिती अधिकारी आहेत, द्वितीय अपील अधिकारी आयुक्त आहेत, त्यांच्या ठिकाणी ते पत्ता आहे. गुगलवर सर्च करायला की सापडून जाईल किंवा त्याच्यात सुद्धा पुस्तकात सुद्धा आहे. अर्जदाराचं नाव, पुन्हा आपलं नाव, पत्ता, पूर्ण पत्ता, मेल ॲड्रेस, फोन नंबर सहित जनमाहिती अधिकाऱ्याची माहिती, पहिलं जे नाव आलेलं आहे ते, प्रथम अपील ज्याला दुसरा आपण अर्ज केलाय तो, ज्या देशाविरुद्ध अपील केलं त्याचा दिनांक, म्हणजे जर सुनावणी घेऊन जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्याला आदेश दिला असेल तर त्याचा दिनांक मंजूर झाला तर अपील करण्याचे अंतिम दिनांक, तिथून 90 दिवस, आपल्याला आदेश मिळाल्यापासून 90 दिवस. समजा त्यांनी सुनावणी घेतली नाही तर ज्या दिवशी आपण प्रथम अपील अधिकाऱ्याला अर्ज दिलाय तिथून 30 दिवस सोडायचे आणि तिथून 90 दिवस आपल्याला पुढे मुदत आहे. आलं लक्षात? अपील करण्याचं कारण माहिती दिली नाही, खोटी माहिती दिली किंवा काय सुनावणी घेतली नाही, जे काय असेल आवश्यक असल्या माहितीचा विषय परत ती पहिला टाकलेला तो विषय, कार्यालय, जे कार्यालय संदर्भात ते कार्यालय, ठिकाण आपल्या गावाचं ठिकाण, दिनांक अर्जाचा स्वाक्षरी, सोबत दिनांक या तारखेचा मूळ माहितीचा अर्जाचा झेरॉक्स आणि प्रथम अपीलाचा झेरॉक्स. आदेश आले असेल तर ते आदेश जोडायचे. इतका साधा सोपा माहिती अधिकाराचा अर्ज आहे. तर याच्यामध्ये कोणाला शंका असेल तर आणखी काय अर्ज, प्रत्येकाचे 30-30 रुपये प्रमाणे माझे 300 रुपये जाते. वेस्टेज ऑफ एनर्जी, वेस्टेज ऑफ मनी, काय गरज नाही. हा अर्ज केलाय, समजा 10 अर्ज आहे टोटल, तयार करा अर्ज. पहिल्या अर्जावर लिहायचं 10 पैकी 1, आलं लक्षात? हाताने लिहायचं 10 पैकी 1, दुसऱ्या अर्जावर लिहायचं 10 पैकी 2, स्टेपल त्याला करायचं नाही, स्वतंत्र ठेवायची, प्रत्येकाची घडी वेगळी करायची आणि त्यात टाकलायची. आता याच्यात काय होईल, समजा त्या अधिकारी म्हणला माझ्याकडे तुमचा अर्ज झाला नाही, असं समजा गृहीत धरू आपण, 7 नंबरचा अर्ज तरी टाकून दिला, फेकून दिला. पण प्रत्येक अर्जावर आपण म्हणलंय 10 पैकी 1, 10 पैकी 2, 10 पैकी 3, 10 पैकी 10, 7वा अर्ज कुठे गेला, म्हणजे तुला मिळला तरी सुद्धा लपवला तो, परत मग त्या अभिलेखनुसार ती कार्यक्रम लागू होतो. त्यामुळं एखाद्या कार्यालयात जर आरपीडी करायचं असेल, किती खर्च येतो, जर समजा आता 30 रुपये झाले एका ह्याच्यात 25 ग्रॅमपर्यंत, जर समजा आपण 10 अर्ज टाकले, 10 अर्जाचा खर्च किती येईल, 50 रुपये, त्यापेक्षा जास्त जात नाही. पण इकडं 300 येत आहे, म्हणजे 250 रुपये आपल्या वाचू शकतात. आपलं म्हणणं आणि अर्ज, आमचा बऱ्याच वेळा असं पण होतं की सुनावणीचं असती, त्या सुनावणीत बाहेर असतात, समजा आपण बाहेर असतो किंवा काय प्रॉब्लेम असतो, आपण लिखित म्हणणं आरपीडीने पाठवून देतो, त्याच्याबरोबर 1-2 RTI अर्ज जरी असते तरी ते सुद्धा आपण टाकता येतात. फक्त स्टेपल करायचं, ते वेगळं करायचं, स्टेपल केली की त्याचाच पार्ट आहे असं बघतात आणि ते गृहीत धरत नाही, तसं नाही, वेगळं करायचं आणि त्यात म्हणायचं 2 पैकी 1, 2 पैकी 2 जे असेल ते. तर अशा पद्धतीनं सुद्धा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आपला, की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट होऊ शकतो.